जाते। ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये काही भागामध्ये जोराचा पाऊस झाला आणि काही भागामध्ये कमी पाऊस झाला। विशेषतः नागपूर, विदर्भ, काही मराठवाड्यातले काही भाग असतील या भागामध्ये पाऊस कमी झाला आणि पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे की खरीपाची जी पेरणी साधारणतः आज अखेर 70% पेरणी उद्दिष्ट जे आपण धरलं होतं ती राज्यामध्ये झालेली आहे। अजून 30% पेरणी राहिलेली आहे। काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळं तिथं अजून वापसा काही ठिकाणी नाही आणि काही ठिकाणी अजून कमी पाऊस जमिनीत ओलावा नसल्यामुळं काही ठिकाणी ती पेरणी खोळंबलेली आहे किंवा जी पेरणी केलेली आहे पाऊस नसल्यामुळे ती पेरणी उगवताना त्यांना अडचणी येत आहेत आणि साधारणतः उर्वरित 30% सुद्धा पेरणी जे उद्दिष्ट आहे शासनाचं तेही मला वाटतं जुलै अखेर सगळी पेरणी होईल। शेवटी आपल्याला माहिती आहे की हवामान विभागाच्या सांगण्यानुसार आता एल निनोचं संकट तर आहेच आणि या संकटात निश्चित प्रकारे शेवटी आता आपल्या सगळ्यांना सामोरं सर्वांना जावंच लागणार आहे। पण एक अजूनही अंदाज त्यांचा आहे की जुलै अखेर या राज्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे की विदर्भ, मराठवाड्यामध्ये किंवा जिथं पाऊस कमी आहे त्या क्षेत्रात सुद्धा त्या भागात सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारचा पडेल। पेरणीमध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त पेरणी ही अमरावती विभागामध्ये साधारणतः 86 ते 90% आसपास अमरावती भागामध्ये पेरणी झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागामध्ये ही पेरणी सगळ्यात झालेली आहे आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये पाऊस पडावा हीच खरं तर आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे। आपण मगाशी पावसाचं जर आपण पाहिलं विचारलं तर निश्चित प्रकारे कोकण विभागामध्ये सर्वाधिक पाऊस हा पडलेला आहे आणि नागपूर विभागामध्ये सर्वात कमी पाऊस हा नागपूर विभागामध्ये पडलेला आहे आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी या 4 तालुक्यामध्ये सर्वात कमी पाऊस या 4 तालुक्यामध्ये पडलेला आहे। परंतु ह्या महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीला पाऊस पडेल अशी आपण शेवटी अपेक्षा ठेवूया। आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी लोकांनी जे सोयाबीनची लागवड केली, जी पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर निश्चित प्रकारे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खूप अशा तक्रारी आल्या की ते बियाणं त्यांनी जी पेरणी केली ते बियाणं उगवलं नाही आणि त्याचा फटका या राज्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बसला।